काल तुम्हाला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये दोन डेफिनेशन सांगितल्या होत्या. व्हॉट इज मीनिंग ऑफ जॉईंट इक्वेशन. जॉईंट इक्वेशन म्हणजे काय आणि जॉईंट इक्वेशन किंवा कंबाइंड इक्वेशन म्हणतात ऑफ अ टू लाईन्स. आणि दुसरं मीनिंग सांगितलं होतं होमोजिनियस इक्वेशन. ठीक आहे. सो व्हॉट इज होमोजिनियस इक्वेशन एकच आहे होमोजिनियस. ते दोन तीन सांगितले होते पण आपल्याला सेकंड डिग्रीवाला पाहिजे. सेकंड डिग्रीवाला म्हणजे सर्व टर्मचे पॉवर सेम पाहिजे लाईक दिस. हे स्टँडर्ड फॉर्म आहे. ax² प्लस 2hxy प्लस by² 0. हे बघा याच्यात x चा पॉवर 2 आहे, याचाही पॉवर बघा 1 + 1 2 आहे आणि याचाही 2 आहे. दिस इज होमोजिनिटी. आणि हे नंबर्स आहे a h b. हे कोणतेही नंबर्स आहे समजा. ठीक आहे. सो देअरफॉर हे दिस इज कॉल्ड होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन x and y. एक डेफिनेशन ही झाली. दुसरी डेफिनेशन आहे जॉईंट इक्वेशनची. जॉईंट इक्वेशन मी सांगितलं आहे तुम्हाला, परंतु एक थोडंसं आणखीन एक वेळ सांगतो. सपोज दीज आर टू लाईन्स a1x प्लस b1y प्लस c1 = 0 आणि दुसरी आहे a2x प्लस b2y प्लस c2 = 0. हे दोन्ही लाईना इक्वल टू 0 फॉर्म मध्ये पाहिजे, म्हणजे RHS मध्ये 0 पाहिजे. अँड देन या दोन लाईनचा जॉईंट इक्वेशन जॉईंट करायचा आहे इज गिवन बाय प्रोडक्ट ऑफ these two lines. RHS इज कंपल्सरी 0. तर यांचं प्रॉडक्ट घ्यायचं असं a1x प्लस b1y प्लस c1 आणि a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. दिस इक्वेशन इज कॉल्ड जॉईंट इक्वेशन ऑफ दिस टू. आता लाईनांचे फिगर तुम्हाला काढताच येते आणि याचाही फिगर शिकवतो. तर पहिले तो इक्वेशन कसं लिहितो ते पाहू. दोन लाईनचा जॉईंट करताना काय करायचं, RHS मध्ये 0 पाहिजे. देन यू मल्टिप्लाय दिस टू LHS. 0 × 0 तर 0 होते, मग तसं करायचं. आणि RHS मध्ये कंपल्सरी कोण दुसरा टर्म नाही पाहिजे. Then this equation is called joint equation of these two lines or combined equation. आता या दोन टर्मच्या बेसिसवर हे थेरम आहे. Well, show that the joint equation of a pair of lines passing through origin is a homogeneous equation of second degree in x and y. ठीक आहे. चला मी हळूहळू समजून देतो and I will do it also. शो दॅट काय करायचं आहे. ठीक आहे. जॉईंट इक्वेशन कोणाचा बनवायचा आहे. जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे असं सपोज दिस इज एक्स ॲक्सिस प्लेन, एक्स वाय प्लेन. इथून दोन लाईना काढतो मी. दीज आर टू लाईन्स, पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ठीक आहे. सपोज दीज आर पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. यांचा जॉईंट इक्वेशन घ्यायचा आहे. बस हे तुमचा मेन पार्ट. फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. बस पुढचा भाग नंतर पाहू. सो एवढे अंडरलाईन वाला भाग पाहू. फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. मी काय करतो, आता लाईना बनवणे हे काही भाग नाही. इक्वेशन लिहा. लाईन पासिंग थ्रू ओरिजिनचा पाहिजे मध्ये. हे दोन लाईन आहे ना, ओरिजिन थिअरॉटिकल इक्वेशन पाहिजे, असा नंबरमध्ये नका घेऊ. सो इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन काल तुम्हाला लिस्टमध्ये लिहून दिला आहे. एक तर y = mx घेता येते, नाहीतर ax + by = 0 घेता येते. c नाही घ्यायचं. सो आय विल सपोज लेट पहिले तर दोन लाईन घेतो. पेअर ऑफ लाईन्स यू सिलेक्ट. ड्रॉ करायचा असेल तर करा, नाही तर नका करू. लेट द इक्वेशन्स ऑफ पेअर ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन, ऑफ कोर्स पासिंग थ्रू ओरिजिन, b a1x
plus b1y is equal to 0 and a2x plus b2y is equal to 0. तुमची इच्छा असेल y is equal to mx घ्यायची तर मग कसं घ्यायचा y is equal to m1x and y is equal to m2x. ठीक आहे, पण सध्या हे चांगलं आहे, याचा 0 ही आहे. आत्ताच तुम्हाला जॉइंट इक्वेशन सांगितलं आहे. लेट इट बी लाइन 1, लेट इट बी लाइन 2, इक्वेशन 1, इक्वेशन 2. दीज आर टू लाइन्स. हे जनरलच घेतले आहे. तर हे दोन लाईना घेतल्या, पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन घेतल्या. थिअरी आहे, थिअरॉटिकल आहे, म्हणून असं चालणार. आता याचा जॉइंट इक्वेशन काढा. जॉइंट इक्वेशन काढायची पद्धत आता सांगितली, काल डेफिनेशन मध्ये लिहून दिली आहे. दोन लाईनचा जॉइंट होते, जसं काल सांगितलं दोन फुलजोडीचा जॉइंट करायचा, बस तेच प्रकार इथं आहे. दोन लाईनचा जॉइंट करायचा. दोन लाईन आहे ना, त्याचं जॉइंट करायचं, मधात वेल्डिंग करून टाका, जॉइंट होऊन जाते. हे आहे ना, ओरिजिन वर वेल्डिंग करून टाका, बोला असं क्रॉस वाल्या फुलजोडी अशा बनणार आहेत. ठीक आहे, जाऊ द्या, ते नंतर पाहू. पहिले जॉइंट करा. जॉइंट इक्वेशनची डेफिनेशन आहे, इट इज व्हेरी सिंपल. देअरफॉर द जॉइंट इक्वेशन, तुम्हाला काय काढायचं आहे? जॉइंट इक्वेशन कोणाचा? पेअर ऑफ लाईन पासिंग. तुम्ही दोन मिनिंग समजून घ्या. दोघांचाच काम आहे सध्या 2-4 दिवस. एक तर जॉइंट इक्वेशन म्हणजे काय आणि एक होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय. वारंवार दोनच डेफिनेशन वाचा. बाकी जे शिकवले दे आर बेसिक फंडा, so that will be used anywhere. ठीक है, so the joint equation of lines 1 and 2 is, आता joint equation काढताना you multiply these two lines provided RHS must be 0 असं सांगितलं आहे. आता सांगितलं होतं मी. तर a1x plus b1y into a2x plus b2y is equal to 0. इथं c नसते. जेव्हा आपण सी लिहितो ना, तर हे जनरल लाईन आहे. सी 0 असते तेव्हा दॅट लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन. ठीक आहे, सध्या मी असंच घेतो. ए बी, याच्यातले ए बी आर कॉन्स्टंट्स. आता याला मी मल्टिप्लाय, दिस इज डेफिनेशन ऑफ जॉइंट इक्वेशन कालच्या प्रमाणे. ठीक आहे, जॉइंट कसं करायचं? यू मल्टिप्लाय, ॲड सबट्रॅक्ट काय करायचं? या दोघांना मल्टिप्लाय करायचं. प्रोव्हाइडेड RHS मस्ट बी 0. मग LHS into LHS, 0 into 0 is 0. असं करायचं. नाव मल्टिप्लाय अगेन, हे प्रत्येक टर्मला डिस्ट्रीब्यूट करा. a1 into x square plus a1 b2 x into y plus b1 a2 yx, b1 a2 xy चालते, plus b1 b2 y into y y square. आता याच्यातलं x y कॉमन घेतलं तर बरं वाटेल. याच्यात x y कॉमन घ्या. असं इकडे लिहिता येते, इकडे लिहिता येते. या दोन टर्म मध्ये a1 b2 प्लस b1 a2 xy, शेवटचा टर्म तसंच राहू द्या, इज इक्वल टू 0. आता इथं a1 b1 a2 b2 हे सगळे नंबर आहे. x y सोडून बाकी सगळे नंबर आहेत. आता या पहिल्या टर्मचा पॉवर पहा, x स्क्वेअर 2. दुसरा टर्म आहे, याचा पॉवर पहा 1 + 1 2. डिग्री ऑफ द टर्म इज 2. याचाही पॉवर पहा 2. तो बोला होमोजिनियस झालं की नाही? दिस इक्वेशन इज होमोजिनियस इक्वेशन. मी काय काढलं? जॉइंट इक्वेशन काढलं. कोणाचा? पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन. हे काढलं जॉइंट इक्वेशन. आणि आता पुढचं रिझल्ट आहे इज. काय मिळाला पाहिजे? इज अ होमोजिनियस इक्वेशन. बोला हे जॉइंट इक्वेशन काढलं, बोला हे होमोजिनियस इक्वेशन होय की नाही? अरे होमोजिनियस आहे ना, यांचे पॉवर सेम आहे. हे नंबर नाही पाहिजे. हे पॉवर पहा सेम, हे पॉवर सेम, हे पॉवर सेम. आपले पॉवर 2 आले होमोजिनियस. हे जॉइंट इक्वेशन शो दैट जॉइंट इक्वेशन ऑफ टू लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन. हे दोन लाईन आहे पासिंग थ्रू ओरिजिन, यांचा जॉइंट इक्वेशन घेतलं. हे असं फॉर्म्युला आहे जॉइंट इक्वेशनचा आणि मल्टिप्लाय केलं तर काय मिळाला? इज
a homogeneous equation of second degree in x and y. बोला हे homogeneous equation मिळाला की नाही? Hence proved. थोडासा एक काम आणखीन करतो. This implies आता मला सांगा a1 आणि a2 नंबर आहे. समजा a1 5 आहे आणि a2 3 आहे. तो बोला 5 × 3 15 होईल. तर याचा मी प्रॉडक्ट a घेतो. काय घेतो? a1 a2 = a. काहीतरी नंबर बनल ना. आता हे 4 नंबर आहे. 1 2 3 4. 4 नंबरचा मिक्सचर नंबरच नाही. समजा हे प्लस आहे इंटू आहे. जे काही करायचं आहे बोला 4 नंबरचा प्लस इंटू. समजा याचं उत्तर 20 आला तर मी असं 20 लिहितो. अरे 4 नंबरचा घोडच आहे ना. आणि मल्टिप्लाय करा ॲड करा जे काही करायचं असेल तर एवढं करून 20 आला. 20 ला मी असं लिहितो 2 × 10. आता 10 काय 20 थोडी आला. 2 यस लिहितो अननोन मध्ये. ठीक आहे. सो वेअर a1 b2 प्लस b1 a2 = 2h. याची व्हॅल्यू किती घेतो? 2h. हे 20 आहे. 20 ला स्प्लिट असं करतो. हे स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. 2 × 10. हे दोन नंबरचा प्रॉडक्ट समजा हे 2 आहे हे 3 आहे. 2 3 = 6 होईल. तर 6y². तर याले b मानतो मी. कशाले? b1 b2 याले b मानतो. बोला हे जे इक्वेशन मी लिहिलं इज इट स्टँडर्ड होमोजिनियस इक्वेशन? ठीक आहे. याची व्हॅल्यू मी a घेतली, याची व्हॅल्यू 2h घेतली आणि याची व्हॅल्यू b घेतली. आणि हे तुमचं कालच्या डेफिनेशन मध्ये स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ होमोजिनियस इक्वेशन आहे. परत ऐकून घ्या. शो दॅट द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. हे आहे पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आणि यांचा जॉइंट इक्वेशन हे आहे. आता उत्तर किती आलं पाहिजे? इज होमोजिनियस इक्वेशन आलं पाहिजे. बोला सोडवलं तर होमोजिनियस इक्वेशन आलं. दिस इज स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ होमोजिनियस इक्वेशन. काल डेफिनेशन मध्ये लिहून दिला आहे. हे नंबर आहे a h b कोणतेही राहू शकतो. तर ठीक आहे. हे तर कॉन्स्टंट आहे. झाला थेरम खतम. शो दॅट जॉइंट इक्वेशन इज होमोजिनियस इक्वेशन. एवढंच लक्षात ठेवायचं. शो दॅट जॉइंट इक्वेशन इज होमोजिनियस इक्वेशन. एवढंच आहे. याचा जॉइंट इक्वेशन हे इज होमोजिनियस इक्वेशन. झालं खतम. थेरमचे प्रूफ इम्पॉर्टंट आहे. या चॅप्टरमध्ये 3च थेरम आहे आणि 3 थेरमचे प्रूफ तुम्हाला करायचे आहे. म्हणून चांगले करता. हे म्हणतात याला प्रॉब्लेममध्ये आणखीन मी समजून देईन. परंतु सध्या थेरॉटिकल प्रूफ घेऊन घ्या. नाव सी द कॉन्व्हर्स ऑफ द थेरम. शो दॅट एव्हरी होमोजिनियस इक्वेशन of second degree in x and y is some more equation है, that is ax² plus 2hxy plus by² = 0 always represents a pair of lines through the origin provided x² minus ab is greater than equal to 0. okay, चला त्याचा प्रूफ घेतो. very महत्वाचा important proof आहे this one. So show that every homogeneous equation, काय म्हणते, every homogeneous equation of second degree in x and y. आपल्याला जे सिलेबस मध्ये होमोजिनियस इक्वेशन आहे तो एवढाच आहे या चॅप्टर मध्ये. त्यांनी हे दिलं नाही तरी एवढंच घ्यायचं आहे कारण की थेरॉटिकल एवढंच आहे. ठीक आहे. मग प्रॉब्लेम मध्ये हे सगळे नंबर बनतात. तर मी एक काम करतो, आपला प्रॉब्लेम इथून चालू करतो. शो दॅट नंतर जे जे येते ते उत्तर नंतर लिहिलं आहे पण इथून तर चालू करा. लेट होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. हे सर्व सेकंड डिग्रीच आहे इन एक्स एंड वाय. ठीक आहे. बी ax² plus 2hxy plus by² = 0 याला इक्वेशन 1 देतो. त्यांनी दिला आहे पण कधी कधी हे इक्वेशन देत नाही. एवढंच म्हणते शो दॅट एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स एंड वाय. एवढंच म्हणते.
हे इक्वेशन कधी कधी थेरम मध्ये लिहत नाही, मग लिहत नाही तर मग असं घ्यायचं होमोजिनियस इक्वेशन एकच आहे, कोई दोन चार नाही आपल्याजवळ, एकच या चॅप्टर मध्ये एकच आहे, हे थेरॉटिकल आहे, स्टँडर्ड आहे, ठीक आहे. चला मग मी घेतलं होमोजिनियस इक्वेशन. आता तुम्ही होमोजिनियस इक्वेशनची डेफिनेशन पहा, त्याच्यात ए एच बी कॉन्स्टंट म्हणून लिहिले आहे, वेअर ए एच बी आर कॉन्स्टंट्स, not all zero, not all zero. नॉट ऑल झिरोचा मतलब बोला ए एच बी कोण आहे, कॉन्स्टंट्स, आणि कॉन्स्टंट म्हणजे नंबर झिरोही राहू शकते, हे झिरोही राहू शकते. समजा हे झिरो पुट केलं, हे झिरो पुट केलं, हे झिरो पुट केलं, तर झिरो प्लस झिरो प्लस झिरो, झिरो इज इक्वल टू झिरो येईल. पण त्या इक्वेशन तो बरबाद झाला, त्याचा फायदा काय मग, एक्स एक्स वाय काहीच तर नाही, झिरो इक्वल टू झिरो तर कोणालाही समजते, ठीक आहे. तर असं कॉन्स्टंट नाही घ्यायचे. याचं म्हणणं काय आहे, या इक्वेशन मध्ये हे कॉन्स्टंट जरूर घ्या, बट नॉट ऑल झिरो, सर्वचे सर्व एका दमानं झिरो घेऊ नका. हे सगळेचे सगळे कॉन्स्टंट एका दमानं झिरो नका घेऊ. झिरो सर्व झिरो घेतले तर हे इक्वेशन पुरं म्हणजे व्हॅनिश होऊन जाते, बरबाद होऊन जाते, काही कामाचं नसते, ठीक आहे. तर एखादा झिरो घेता येते असं नाही, दीज आर कॉन्स्टंट्स, दे मे बी झिरो. तर एखादा झिरो घेता येते. तर मी एक याच्या प्रूफमध्ये दोन केसेस घेतो, कॉन्ट्रावर्सी. आय विल टेक इट, लेट बी इज इक्वल टू झिरो, ठीक आहे. सपोज बी इज इक्वल टू झिरो, अँड दुसरी कॉन्ट्रावर्सी केस घेई. आता बी नंबर आहे, हे नंबर आहे, हे नंबर आहे, कोणताही घेता येते, ए झिरो घेता येते. अशा दोन कॉन्ट्रावर्सी केसेस घेतो, एक बी इक्वल टू झिरो, एक बी नॉट इक्वल टू झिरो, ठीक आहे. या इकडे तर बी इक्वल टू झिरो या इक्वेशन 1 मध्ये पुट करतो मी. इक्वेशन 1 मध्ये बी इज इक्वल टू झिरो पुट करतो. पहा काय बनते, ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस झिरो इज इक्वल टू झिरो. हे झिरो म्हटलं का, पहिले तो क्वेश्चन समजून घ्या. शो दॅट एव्हरी होमोजिनियस इक्वेशन, तर होमोजिनियस इक्वेशन पासून तुम्ही प्रॉब्लेम चालू करा. केलं त्यांनी हे इक्वेशन दिलं असलं तरी ठीक, नाही दिलं तरी होमोजिनियस इक्वेशन म्हणून हेच वापरायचं. आता पुढचा भाग जो आहे हे रिझल्ट आहे, हे नंतर सांगतो तुम्हाला. हे पुढचं एवढे दोन लाईन सांगितले, तर याच्या नंतरचा भाग तुम्हाला सांगतो. ओके, सो देअरफॉर बी इक्वल टू झिरो पुट केलं. आता हे दोन टर्म राहिले, याच्यात एक्स कॉमन घ्या. ऑलराइट, नाउ प्रोडक्ट ऑफ 2 is 0, product of this and this is 0, therefore first is 0 or second is 0. मतलब का एक एक्स कॉमन घेतलं मी, जास्त तर काही घेता येत नाही. सो फर्स्ट इज 0 और सेकंड इज 0. मला सांगा, व्हॉट इज दिस इक्वेशन रिप्रेझेंटिंग? दिस इज इक्वेशन ऑफ y एक्सिस आय थिंक. हे काय इक्वेशन ऑफ y एक्सिस आहे. बोला y एक्सिस इज अ लाइन पासिंग थ्रू ओरिजिन ऑर नॉट. आणि हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन याच्यासारखं दिसते. आताच पहिले थेरम मध्ये वापरला आहे. दिस इज अ लाइन पासिंग थ्रू ओरिजिनचा इक्वेशन आहे. हे नंबर आहे, 2s नका घेऊ, याला नंबर माना, आणि हे नंबर आहे. हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे लाइन पासिंग थ्रू ओरिजिनचा. तो बोला ax प्लस by इज इक्वल टू 0 दिसते. तर ही एक लाइन पासिंग थ्रू ओरिजिन झाली, आणि हे दुसरी लाइन पासिंग थ्रू ओरिजिन झाली, आणि हेच तो सांगायचा. पहा, शो दॅट एव्हरी होमोजिनियस इक्वेशन always represents pair of lines through origin. जेवढा अंडरलाइन वाला भाग आहे ना ते वाचा, बाकीचा ठीक आहे. शो दॅट एव्हरी होमोजिनियस इक्वेशन, एकच होमोजिनियस इक्वेशन आहे हे ठीक आहे, सेकंड डिग्री म्हणजे त्याचा पॉवर 2, ठीक आहे. शो दॅट एव्हरी होमोजिनियस इक्वेशन घेतलं ऑलवेज रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाइन्स. हे काय रिप्रेझेंट करते? ऑलवेज रिप्रेझेंट. हे शो करायचं आहे, ऑलवेज रिप्रेझेंट पेअर ऑफ लाइन्स. बोला दोन लाइन बनल्या की नाही? इथून चालू केलं, बोला दोन लाइन बनल्या की नाही?
अँड कोणत्या लाईन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ठीक आहे, पासिंग आणखीन बरं वाटते तिथं आहे पासिंग शब्द लिहून द्या. तुम्ही लिहून दिला पासिंग थ्रू ओरिजिन. थ्रू ओरिजिन म्हणजेच ते एकच गोष्ट आहे. ओके, तर फक्त अंडरलाईन वाला भाग वाचा आणि वारंवार मी सांगतो एक प्रूफ झाला. विथ बी इक्वल टू 0 तुम्हाला दोन कॉन्ट्रावर्सी केसेस घ्यायचे आहेत. एक तर ए इक्वल टू 0 घ्या, ए नॉट इक्वल टू 0. खूप सारे नका घेऊ, कशाला प्रत्येक याच्या बनत राहील, पण दोनच घ्या लागते प्रूफमध्ये, तेवढंच अपेक्षित आहे. सो एक तर बी इक्वल टू 0 घ्या, बी नॉट इक्वल टू. बस दोन घेतो मी सुद्धा दोनच घेतो. and you will get full gain. चला पहा, show that every homogeneous equation, हे theorem एवढंच कामाचं आहे. इकडे आहे का, बस एवढं कामाचं आहे. show that every homogeneous equation, बोला homogeneous equation घेतलं तरी दिलं तरी घ्या, नाही दिलं तरी हेच घ्या लागतं, हे स्टँडर्ड आहे. always represents homogeneous equation काय रिप्रेझेंट करते, a pair of lines passing through origin. तो बोला a pair of line passing through origin नाही बनले तर काय बनले. ठीक आहे, म्हणून मी इथं लिहितो these are equations of a pair of lines passing through the origin. हे तुम्ही ओळखलं. हे काय आता हे लिहायची गरज नाही की हे वाय ॲक्सिस आहे आणि हे लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. हे त्याचंच इक्वेशन आहे, ax + by = 0. ओके, एक पार्ट झाला. दुसरा कॉन्ट्रावर्सी पार्ट घेतो, v नॉट इक्वल टू 0. सेकंड केस, कॉन्ट्रावर्सी केस, लेट b इज नॉट इक्वल टू 0. हे तुमचं होमोजिनियस इक्वेशन आहे, याच्यापासूनच चालू करायचं आहे तुम्हाला. याचा नंबर आहे इक्वेशन 1 दिलं होतं, तर हे लिहिताना आता मी याला असं लिहितो by² पहिले लिहितो, टर्म मागे पुढे लिहिता येतो, +2fhx² xy +ax². ठीक आहे, चला काय म्हटलं मी, हे टर्म पहिले लिहा, हे मधातलं इथं लिहा, हे मागे पुढे इकडे लिहा. चला ठीक आहे. सो देअरफॉर आता पुढे मी सॉल्व करतो. हियर b इज नॉट इक्वल टू 0. नॉट इक्वल टू 0 म्हणजे b 5 राहू शकते, 6 राहू शकते, 1 0 नाही का, 1 राहू शकते. ठीक आहे. नाव डिवाइड बाय x². तर याले डिवाइड करा, असं बना by² upon x² plus 2hxy upon x². ठीक आहे, ax² upon x² आणि 0 upon x². ठीक आहे, तर मला काय काय कळते, याला लिहिताना असं लिहितो, बोला असं लिहू का, y/x². हे दोन्ही स्क्वेअर आहे, एक x कापून टाका, असं राहील आणि हे कॅन्सल, a इकडे गेला आहे मी 0 upon x². नाव पुट y/x = m याच्यातच देअर. ठीक आहे, असं बनते मग bm² y/x च्या जागेवर काय पुट करा, y/x = m. तर bm² + 2h हे y/x is m. Actually this equation is quadratic equation in y/x. हे इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन इन y/x आहे, म्हणून y/x ला सध्या मी m पुट करतो. तर हे क्वाड्रेटिक इक्वेशन झाला m मध्ये, हे क्वाड्रेटिक इक्वेशन झाला m मध्ये. तर मी लिहितो इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन इन m. क्वाड्रेटिक इक्वेशन इन m. therefore this implies. आता मी क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म्युला सांगून देतो एक वेळ, कारण की हे आपलं स्टँडर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि यांचे सोल्युशन म्हणजे x = दिस इज नोन टू यू -b मोस्ट पॉप्युलर सोल्युशन आहे, +- b² - 4ac/2a.
जर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असलं तर याचं हे सोल्युशन आहे. तर या इकडे माझं क्वाड्रॅटिक इक्वेशन m मध्ये आहे, हे x मध्ये आहे. x असेल तर x इक्वल टू लिहिला. आता हे m मध्ये आहे तर m इज इक्वल टू लिहितो. ठीक आहे, m इज इक्वल टू बोलो हे आता याचा जो a आहे हे b आहे, याचा जो b आहे कोएफिशिएंट ऑफ x हे 2h आहे आणि याचा जो c आहे तो a आहे. तर व्यवस्थित पुट करता, पुट इन दिस फॉर्म माइनस b म्हणजे कोण 2h प्लस माइनस अंडर रूट b स्क्वेअर हे b स्क्वेअर 4h स्क्वेअर माइनस 4ac a म्हणजे b, हे वाला a म्हणजे b c. समजले का? ac सर्व फॉर्म्युला म्हणजे फॉर्म्युला खूप पॉप्युलर आहे. ट्वाइस a म्हणजे b. ठीक आहे, तर थोडंसं सॉल्व करा, याचा 4 कॉमन घ्या. ठीक आहे, सो टेक इट 4 कॉमन. m इज इक्वल टू माइनस 2h प्लस माइनस अंडर रूट मध्ये 4 कॉमन घेतो h स्क्वेअर माइनस ab अपॉन 2b. ठीक आहे, तिकडे लिहून दिसणार नाही. दिस इम्प्लाइज m इज इक्वल टू माइनस 2h प्लस माइनस अंडर रूट 4 कॉमन घ्या अंदर, हे 4 h स्क्वेअर माइनस ab राहते अपॉन 2b. ठीक आहे, हळूहळू सॉल्व करायचं, व्यवस्थितच आहे, इजी आहे. ठीक आहे, याचा रूट 4 विल बी 2, रूट 4 बाहेर येईल 2, हे राहील अंदर. ठीक आहे, हे 2 आणि हे 2 कॉमन घ्या. माइनस h, अरे समजले का? रूट 4 इज 2 बाहेर येऊन जाईल, हे 2 आणि 2 कॉमन घ्या आणि बाकी जर उरलेलं असंच लिहा, बाकी जसं आहे तसं राहू द्या. दिस 2 कॅन्सल. नाव दिस इज m इज इक्वल टू एवढा, m इज इक्वल टू किती आलं? माइनस h प्लस माइनस अंडर रूट h स्क्वेअर माइनस ab अपॉन b. ठीक आहे, परत एक वेळ ऐकून घ्या, संपूर्ण राहा. तर हे तुमचं होमोजिनियस इक्वेशन आहे, इक्वेशन 1. फक्त हेराफेरी केली आहे थोडीशी. हे शेवटचं टर्म पहिला टर्म शेवटी डिवाइड बाय x स्क्वेअर, साधं साधंच आहे. ठीक आहे, हे आता हे असं होल स्क्वेअर लिहा, हे x कटते जाऊ. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन इन y बाय x. तो y बाय x ले m पुट केलं असं आलं. ठीक आहे, याला m पुट केलं आणि याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मानून हे वाला असं फॉर्म्युला वापरा. सिंपल फॉर्म्युला आहे, खूप जास्त समजून द्यायची गरज नाही. ठीक आहे, सो सॉल्व इट नाव. बस झालं. याचा 4 कॉमन घेणे, 2 बाहेर येते, 2 कॉमन घेणे, 2 कटते, एवढं बनते. ठीक आहे, एवढं बनल्यानंतर आता एक काम करू. आता शेवट चालू आहे, m ची व्हॅल्यू वापस करून द्या. काय बोलतो मी? m ची व्हॅल्यू y ला x पुट करू. इथेही करता येते, इथंच करून टाकतो. इथं झालं आहे, m ची व्हॅल्यू y बाय x वापस तर करावंच लागतं. पुट करणे, लेट करणे, हे शेवटी उधारे आहे आपल्या मॅथमॅटिक्सचे. उधारी जशी वापस करावं लागते, उसनं घेतलेलं, तसं हे वापस करावं लागते. केलं, x ला तिकडे पाठवा, तर असं म्हणते. आता मला सांगा, a h b these are constants आणि हे सगळं ब्रॅकेट मध्ये कॉन्स्टंटच आहे. h स्क्वेअर माइनस ab कॉन्स्टंट नाही का? मग हे कॉन्स्टंटचं मिक्सचर इज कॉन्स्टंट. प्लस करा, माइनस करा, रूट काढा, डिवाइड करा. तर हे जे ब्रॅकेट आहे, दिस रिप्रेझेंट्स अ कॉन्स्टंट क्वांटिटी. दिस ब्रॅकेट रिप्रेझेंट्स अ कॉन्स्टंट क्वांटिटी. या x लेवल पाठवलं, पण प्लस माइनस 2 आहे. तर प्लस साठी जेव्हा कॅल्क्युलेशन होईल, माइनस h प्लस असं अपॉन b. एक काम करतो मी, याचे 2 इक्वेशन लिहितो. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगतो मग. सो याला आहे ना स्प्लिट करून 2 लिहायचं.
तुम्ही हे व्यवस्थित लिहिता मग संपूर्ण लिहायला लागेल तुम्हाला. ठीक आहे. तर याचे दोन इक्वेशन बनतात. एक असा प्लस वाला बनते असा y is equal to हे क्वांटिटी कॉन्स्टंट आहे बिकॉज a h b आर कॉन्स्टंट्स. मिक्सचर ऑफ कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट. तर ही एक क्वांटिटी बनते आणि ही लाईन y is equal to mx सारखी दिसते. हे जे इक्वेशन आहे y is equal to mx सारखं दिसते आणि y equal to mx इज अ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. हे एक लाईन झाली. एक मायनस वाली बनणार हे अशी. याचं कॅल्क्युलेशन आलं की मग हे कॅल्क्युलेशन नंबरच राहणार आहे. मिक्सचर ऑफ नंबर इज अ नंबर अँड y इज इक्वल टू mx हे दुसरी लाईन बनणार. समजले का? एक y इक्वल टू हे वाली लाईन बनन mx आणि दुसरी वाली हे बनणार. हे प्लस मायनस आहे दोन अलग अलग बनणार. याचे कॅल्क्युलेशन आले पण नंबरच आहे. मिक्सचर ऑफ नंबर इज नंबर. ऍड करा सबट्रॅक्ट करा काही करा. तर y इज इक्वल टू mx हे दुसरी लाईन बनते आणि आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? थेरम वाचून घ्या. शो दॅट एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑलवेज रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू. थेरमची लँग्वेज अशी आहे. शो दॅट एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑलवेज रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. दोन लाईना बनते आणि कोणत्या? पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिन वालेच तर बनले की नाही. दिस इज द कॉन्ट्रोवर्सी केस b नॉट इक्वल टू 0. कोणती केस घ्या दोन लाईन आता बनलेच आहे. ठीक आहे. सो इफ इट इज नॉट 0 देन ऑल्सो दोन लाईन बनल्या. y इज इक्वल टू mx. हे कशी दिसते? y इज इक्वल टू mx. हे m आहे. दोन m आहे म्हणून दोन लाईन आहे. ठीक आहे. मी दोन सेपरेट करून देतो अँड नाही केलं तरी these are two separate lines of this homogeneous obtained from homogeneous equation. एवढंच प्रूफ आहे. प्रूफ संपलेला आहे. शो दॅट एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑलवेज रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स. बस इतकंच. होमोजिनियस इक्वेशन पासून चालू करा आणि पेअर ऑफ लाईन बनवा. संपलं ते. ठीक आहे. these are pair of lines passing through origin. more work. so this proof is over. एवढं चांगलं सर्व लिहून गेले. एक लाईन बाकी आहे ते लिहून घेतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रूफ. पहिला वाला तरी फार कमी विचारते काऊन की छोटंसं काय तरी पण करा. तीनच थेरम आहे. ठीक आहे. एवढं लिहिल्यानंतर तुम्ही हे जे आहे ना हे शेवटच्या लाईनला मी असा एक्सप्रेस करतो. y is equal to minus h plus under root h square minus ab upon b into x. and दूसरी है y is equal to minus h minus under root h square minus ab upon b into x. एक प्लस चं लिहिलं एक मायनस चं. and these are those two lines y is equal to mx. okay. these are equations of a pair of lines passing through origin. Pair of lines passing through the origin. That's all. इथं आपलं थेरम संपते. मी चालू केलं होतं आणि हे दोन इक्वेशन ऑफ लाईन तयार झाले. आणि एक आणखी छोटीशी गोष्ट थेरम मध्ये आली आहे. इथे प्रोवाइडेड हे बघा कोणती अंडर रूट जेव्हा सॉल्व करतो मी हे पुरा सॉल्व तो होईल परंतु अंडर रूट मध्ये कधी पॉझिटिव्ह वाली व्हॅल्यू सॉल्व माहित आहे किंवा 0. हे निगेटिव्ह व्हॅल्यू असली तर कॉम्प्लेक्स क्वांटिटी कडे जाते. म्हणून कॉम्प्लेक्स नाही बनू द्यायचं. तर हे अंडर रूट मध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू असली पाहिजे. प्रोवाइडेड h square minus ab should be greater 0 चालते. अंडर रूट 0 is 0 पण हे पॉझिटिव्ह व्हॅल्यू असली पाहिजे निगेटिव्ह असली पाहिजे. म्हणून हे कॅल्क्युलेशन करताना h square minus ab रूट मध्ये फसलेला आहे. म्हणून h square minus ab मस्ट बी पॉझिटिव्ह किंवा 0 चालते काही हरकत नाही. therefore याच्यातही आहे याच्यातही रूट आहे म्हणून याची अट आहे h square minus ab should be greater than equal to 0. ते काही मोठा आयटम नाही. प्रूफ झाला. दिस इज नॉट इम्पॉर्टंट. राहू द्या काही हरकत नाही पण समजणे तुमचं काम.
त्यांनी थेरम मध्ये लिहिला आहे. सो देअरफॉर यू फॉलो इट. ओके, थेरम चांगलं लिहून घेणे आणि लर्न सुद्धा करा लागेल तुम्हाला. आता थोडीशी फॉर्म्युले आणखीन सांगतो याच्यात, याच थेरमच्या बेसवर ते मी सोबत सोबत सांगत जाईल. आहे notes remarks a homogeneous equation of second degree in x and y is ax square plus 2hxy plus dy square is equal to 0. हे स्टँडर्ड फॉर्म आहे. याच्यामध्ये सर्व टर्मचे पॉवर सेम आहे. हेन्स इट इज अ होमोजिनियस इक्वेशन. ठीक आहे. याला मी परत एक वेळ हीच प्रोसेस जी केली आहे मी थोडी शॉर्टकटमध्ये करतो. कोणती? हे थेरम 2 ची. आता सेकंड केस डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सो थोडक्यात लिहितो आता. हे काही प्रूफ नाही आहे. डिवाइड बाय एक्स स्क्वेअर असं बनते. हे टर्म पहिले लिहा. थोड़ा शॉर्टकट मारतो. हे टर्म लिहितो. याला एक्स स्क्वेअर शी डिवाइड करतो. एक एक्स कॅन्सल. याला एक्स स्क्वेअर शी करा. हे एक्स स्क्वेअर कॅन्सल. 0 ला एक्स स्क्वेअर शी करा. असं हे केलेलं आहे. त्याच्यात डिटेल केला आहे. इथं शॉर्टकट मारा. पुट y बाय x इज इक्वल टू m. काही मला सांगायचं आहे ते याच्यात पहा. देअरफॉर हे m स्क्वेअर होते प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आहे याचं नाव देतो 2. तर हे m मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि याला स्पेशल नाव आहे या इक्वेशनला. हे इक्वेशन कोण आहे? होमोजिनियस इक्वेशन. आणि या इक्वेशनचं नाव आहे ऑक्झिलियरी इक्वेशन. ओके, म्हणून हे स्पष्ट केलं आहे. म्हणजे इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन इन m and is called, it is called an auxiliary equation. Auxiliary equation. ठीक आहे. तर m मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे ओळखायचं. असं असं बनते. याला x स्क्वेअर शी डिवाइड केला तर हे असं बनते. अरे इझी आहे. x स्क्वेअर हे टर्म पहिले लिहिलं आहे. हे शेवटी लिहिलं. x स्क्वेअर शी डिवाइड करा. झाला आहे आपला सेकंड केसमध्ये. हेच इक्वेशन आलेलं आहे. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनला मी सोडवलं. हे क्वाड्रॅटिक असल्यामुळे आपण याचा हे फॉर्म्युला लावायचा. x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हे फॉर्म्युला. तर इक्वेशन 2 इम्प्लाइज. तर हे जे m च्या व्हॅल्यू येतात -2h प्लस शॉर्टकटमध्ये करतो. सेकंड केसमध्ये डिटेल केलेला आहे. आता जे सोडवलं हे याचेच हे a आहे, हे b आहे, हे c आहे फॉर दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. दिस इज a, दिस इज b, दिस इज c. सो -b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac ac अपॉन 2a. याचा 4 कॉमन घ्या. हे कटून जाईल. अपॉन 2b. याचा 4 कॉमन घ्या. 2 2 कॅन्सल. ते झाला आहे. ठीक आहे. सो देअरफॉर ठीक आहे. आणि मग मी काय करतो हे m बनते 2. देअरफॉर -h प्लस मायनस अंडर रूट h स्क्वेअर मायनस a अपॉन b. ठीक आहे. तर इथून थोडं फाटे फोडतो आता. ठीक आहे. पुरा प्रूफ नाही करायचा मला. आता मी एक काम करतो. एक हे जी प्लस वाली व्हॅल्यू आहे याले m1 नाव देतो. काय म्हटलं मी? याले m1 नाव देतो. अँड मायनस वाल्या व्हॅल्यूला m2 देतो. कोणाला एकाला m1 द्या आणि दुसऱ्याला m2 द्या. ठीक आहे. तर याले सोडवलं. याच्यापासून काय बनलं? ऑक्झिलियरी इक्वेशन. याचं नाव आहे.
आणि याले जर सोडवलं क्वाड्रेटिक इक्वेशन समजून, क्वाड्रेटिक इक्वेशन समजून सोडव, क्वाड्रेटिकच आहे ना तर सोडवलं तर असं भेटते. तर आता थोडेसे डायवर्ट करतो स्टेप प्रूफ पेक्षा. तर हे आला आपलं एक व्हॅल्यू m1 प्लस व्हॅल्यू मायनस व्हॅल्यू m2. आणि हे कोण आहे m1 आणि m2 थोडा ऐका. मागच्या थेरमची शेवटची स्टेप पहा. मागच्या हे आता सेकंड थेरमची हे शेवटची लाईन असं उत्तर आलेलं आहे. बोला असा एक आला आणि दुसरा आला. हे लास्ट लाईन मी आत्ता सोडवली आहे, जास्त वेळ नाही झाला. बोला what are these two representing? These are y is equal to mx. तर या व्हॅल्यूने मी m1 घेतला आहे तर y is equal to m1x झाला. आणि हे व्हॅल्यूने मी m2 मानला आहे तर y is equal to m2x होईल. म्हणजे शेवटी y is equal to mx झाले की नाही दोन्ही. And what are these two lines? These equations are representing two lines passing through origin. And ज्यांचा स्लोप m आहे. म्हटलं काय हे दोन लाईना बनवल्या आपण कुठून या होमोजिनियस इक्वेशन पासून सोडवता सोडवता हे शेवटची लाईन आहे थेरमची इथूनही आली असती पण काम नाही आपलं. तर हे दोन व्हॅल्यू कोण आहे हे दोन mx आहे. आणि m कोण असते y is equal to mx लाईन मध्ये इट इज अ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आणि हे m असते स्लोप ऑफ द लाईन. m असते स्लोप म्हणजे हे m1 काय झाला या लाईनचा स्लोप हे y is equal to m1x. तर m1 इज स्लोप ऑफ फर्स्ट लाईन. आणि हे जे m2 आहे हे वाला y is equal to m2x. y is equal to m2x. तर m2 is also slope of second line. म्हटलं का म्हणजे या जागेवर जो लिहिला आहे m that is the slope of first line and second. म्हणजे हे जे m1 m2 झाले हे कोण झाले स्लोप्स. स्लोप कोणाचे या दोन लाईनचे मला तेच लिहायचं आहे. हे दोन कोण झाले स्लोप झाले कोणाचे दोन लाईनचे या दोन लाईनचे. आणि या दोन हे दोन लाईना कुठून आल्या होमोजिनियस इक्वेशनला सोडून आल्या. थेरम 2 मध्ये सेकंड केस मध्ये पाहिलं नाही का हे सोडवलं तर दोन लाईन आल्या. थेरम झाला ना मग काय एव्हरी होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू. तर हे दोन त्याचे स्लोप झाले तर मी एवढंच लिहितो these are slopes of pair of lines passing through origin ठीक है representing passing through origin represented by a homogeneous equation 1. काय मतलब हे दोन फॉर्म्युले कोणाचे झाले हे फॉर्म्युले झाले आपल्यासाठी. these are slopes of pair of lines. हे दोन लाईन नाही आले तर थेरम मध्ये pair of lines through origin represented by homogeneous equation. या होमोजिनियस इक्वेशन पासूनच बनलेल्या लाईना होमोजिनियस इक्वेशन पासून थेरम मध्ये बनलेल्या लाईना त्यांचे हे दोन स्लोप. ठीक आहे तर हे स्लोप कुठून मिळाले परत ऐकून घ्या. हे स्लोप कॅल्क्युलेशन कुठून झाले या क्वाड्रेटिक इक्वेशन पासून. या स्लोपचं कॅल्क्युलेशन कुठून झाला या क्वाड्रेटिक इक्वेशन पासून. असं थोडं लक्षात ठेवा. हे तर इझी आहे ना क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवणं. तर हे स्लोप मिळाले कुठून हे फक्त एवढंच लक्षात ठेवा या क्वाड्रेटिक इक्वेशन पासून मिळाले. हे बनलं ठीक आहे. आणि या क्वाड्रेटिक इक्वेशनचं नवीन नाव दिलं आहे ऑक्झिलियरी इक्वेशन. तर ऑक्झिलियरी इक्वेशनला क्वाड्रेटिक इक्वेशन मानून सोडवलं. ऑक्झिलियरी इक्वेशनला क्वाड्रेटिक मानून सोडवलं तर हे आले. आता छोटे छोटे दोन फॉर्म्युले पहा. ऐका हे तर लिहायचंच आहे. ठीक आहे. सो I will add m1 and m2. डायरेक्टली होते बघा पण थोडासा असा करू. ठीक आहे
नाउ m1 plus m2 पहा minus h plus under root h square minus ab upon b plus हे दोघे ऍड करा, बाकी काही नाही, या दोनचंच काम सगळं लिहून घे जा. मायनस एच. मग मला जेव्हा काम पडेल प्रॉब्लेम मध्ये मी एवढं सांगेन, हे नोट्स पहा, हे जे नोट्स आहे हे बघा, याच्यात लिहिलं आहे. ठीक आहे. एक बी एलसीएम मायनस एच प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी. हे प्लस काय लिहिलं आता मायनस लिहिलं आहे, साइन विल नॉट चेंज, प्लस साइन असल्यामुळे बोलो हे कॅन्सल झाला. हे झालं मायनस 2h अपॉन बी. हे झालं आपलं पहिला फॉर्म्युला. हे झालं पहिला फॉर्म्युला, याच्यापासून स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आता या दोघांचं प्रॉडक्ट घ्या. ठीक आहे. मायनस एच प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू मायनस एच मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. घेतलं प्रॉडक्ट. आता प्रॉडक्ट घेतो, लुक हियर, तर बी इंटू बी बी स्क्वेअर. ठीक आहे. आता याला असं करा, वरचे टर्म असे आहे, हे बघा, हे अंडर रूट सेम आहे आणि मायनस एच ला ए माना, मायनस याच्यात माना ए, हे आले ए माना. ठीक आहे. बोलो ए प्लस बी, याले बी माना, अरे याले ए माना, ए प्लस बी, याले ए माना, ए माइनस बी. बोलो ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर. ठीक है, समझ का, ए प्लस बी, हे बी आहे, ए माइनस बी, तर हे झाला एक्स स्क्वायर, माइनस चा स्क्वायर प्लस माइनस एक्स रूट अँड स्क्वायर कॅन्सल. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. एक्स स्क्वायर परत कटते, माइनस माइनस प्लस ए बी अपॉन बी स्क्वायर, एक बी कैंसल. therefore लास्ट लाइन m1 into m2 is a upon b. हे झाला दुसरा फॉर्म्युला. तर हे दोन फॉर्म्युले याच्यापासून डिराइव्ह होतात, तर हे लक्षात ठेवायचे आहे, इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. m1 plus m2, m1 m2 कोण होते, हे तर जे दोन लाईन लिहिले होते त्यांचे स्लोप, त्याच्यामध्ये हे रिलेशन. ठीक आहे. तर हे रिलेशन लिहून घ्यायचं, आणखी थोडेसे दोन लाईना लिहून घ्या सोबत. हे नोट लिहायचं. तुम्हाला इक्वेशन 2 म्हणजे ऑक्झिलियरी इक्वेशन आहे आणि होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशन मध्ये y बाय x m पुट केला आहे दुसऱ्या तिसऱ्या लाईन मध्ये, थेरम मध्ये आहे, इथं नोट्स मध्ये आहे. हे होमोजिनियस इक्वेशन मध्ये y बाय पहिले x स्क्वेअर से डिवाइड केलं, मग y बाय x m पुट केलं, मग y बाय x m आणि y mx एकच होतं. y बाय x m आणि याने क्रॉस केलं तर असं. तर हे आपण पुट केलं तर काय बनलं, ऑक्झिलियरी इक्वेशन. हेच लिहिलं आहे. आता ऑक्झिलियरी इक्वेशन इज ऑब्टेन्ड बाय पुटिंग y बाय x m इन होमोजिनियस इक्वेशन. तेच लिहिलं आहे, दुसरं काही नाही. आता उलट काय, आता प्रॉब्लेम मध्ये असं काम पडणार आहे तुम्हाला, ऑक्झिलियरी इक्वेशन दिलं राहील. काय म्हटलं, ऑक्झिलियरी इक्वेशन तुमच्या जवळ येणार आहे आणि त्याच्यापासून होमोजिनियस इक्वेशन बनवा लागतं. त्याच्यापासून होमोजिनियस इक्वेशन बनवा लागतं. तर परत तुम्ही m y बाय x करता, काऊन की m ची व्हॅल्यू y बाय x आहे, दुसरी नाही घेता येत, तर m ची व्हॅल्यू y बाय x पुट करा. तो बोलो काय बनणार, m स्क्वेअर इज y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर. याचा उलटा करून राहा, जे आपण केलं आहे ना पहिल्या चार लाईन होमोजिनियस ऑक्झिलियरी बनवलं, त्याचा उलट पहिले होमोजिनियस पासून ऑक्झिलियरी बनवलेला आहे. आपण थेरम मध्ये होमोजिनियस पासून ऑक्झिलियरी बनवला आहे. आता उलटा करतो, ऑक्झिलियरी पासून होमोजिनियस बनवतो, तरी प्रक्रिया हेच आहे. ऑक्झिलियरी पासून होमोजिनियस बनवायची, पुट m y बाय x. पहा m y बाय x व्हॅल्यू काय त्याची, ठीक आहे. आता x स्क्वेअर शी मल्टिप्लाय करा, x स्क्वेअर शी मल्टिप्लाय करा, इथे करा x स्क्वेअर शी, एक x कॅन्सल होईल,
याने करा एक्स स्क्वेअरशी ए 0 नाही करा एक्स स्क्वेअरशी. बोला इज इट होमोजिनियस इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस 2 एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. आहे का? एकदम इझी सांगितलं आहे. काय सांगितलं? जर होमोजिनियस इक्वेशन मध्ये y y x m पुट केलं तर ऑक्झिलियरी बनते. हे पहिल्या 4 लाईन आहे आपल्या थेरम मध्ये आणि या नोट्स मध्ये लिहिली आहे. आता उलटा हे होमोजिनियस पासून ऑक्झिलियरी बनवलं, इथं ऑक्झिलियरी पासून होमोजिनियस बनवलं या लाईन मध्ये. ठीक आहे, हे ऑक्झिलियरी आहे आणि याच्यात m ची व्हॅल्यू y y x पुट केली तर हे होमोजिनियस बनते. बस एवढंच सांगायचं आहे. आणि होमोजिनियस इक्वेशन थोडीशी एक लाईन लिहितो, पुढे तुम्हाला काम करा. which is the joint equation. A homogeneous equation which is the joint equation of pair of lines through origin. हे फक्त लिहून ठेवा, बाकी नंतर पाहू. हे झाला एक. दुसरा आणखी लिहितो, एवढं लिहून घ्या. एक सेकंड नोट लिहून घ्या. If we solve auxiliary equation 2 as a quadratic equation, in m मध्ये असतेच ऑक्झिलियरी इक्वेशन 2 म्हणजे कोण? bm स्क्वेअर वाला. ठीक आहे. if we solve quadratic auxiliary equation 2 as a quadratic equation in m, we get two roots. Which are the slopes of pair of lines through origin. If we solve an auxiliary equation as a quadratic equation in m, auxiliary equation quadratic असतेच, and then दोन रूट भेटते m1 and m2. two roots m1 and m2. ठीक आहे. ठीक आहे, नाही लिहिलं तरी चालते. which are the slopes of m1 m2 कोण असते? slopes of pair of lines through origin. आता हे समजून देताना पुरा काही क्लिअर झाला नाही, पण थेरमचे प्रूफ मात्र एकदम क्लिअर करा अँड रिपीट. नोट सध्या राहू द्या, यांचं काम पडतं तेव्हा परत परत सांगा. ठीक आहे. सध्या दोन थेरमचे प्रूफ आजच्या आज समजून घ्या करेक्ट. हे कदाचित तुम्हाला समजणार नाही, पुढे पुढे समजून घ्या, पण नोट्समध्ये लिहून ठेवा. ओके. represented by the homogeneous एवढं लिहून ठेवा. हे आपले हे फॉर्म्युलेज आहे, पण तुम्हाला सध्या समजणार नाही. यू राईट इट आहे, त्याच्यात संदर्भ पुरा आलेला आहे.